हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझा चॅनल एस जे मूवी टॉक्समध्ये. आणि आज मी जो मूवी बघितला आहे त्याचं नाव आहे पुन्हा साडेमाडेतीन. पुन्हा साडेमाडेतीन हा सिक्वल आहे साडेमाडेतीनचा. साडेमाडेतीन हा रिलीज झाला होता 2007 ज्याला डायरेक्ट केलं होतं अंकुश चौधरी यांनी. आणि हा मूवी देखील डायरेक्ट केला आहे अंकुश चौधरी यांनी. या मूवीचं लिखाण देखील अंकुश चौधरी यांनीच केलं आहे. त्या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, जी एक मातब्बर कलाकारांची टीम होती. तीच ओरिजिनल टीम या मूवीमध्ये देखील आहे. पण या मूवीमध्ये त्यांच्यासोबत एक नवं नाव जोडलं गेलं आहे जिचं नाव आहे रिंकू राजगुरू. हो, तीच सैराट फेम रिंकू राजगुरू. सो त्यामध्ये काही भूमिका होत्या जुन्या मूवीमध्ये, जो की पहिला पार्ट होता साडेमाडेतीनमध्ये. बबन, चंदन, रतन आणि मदन सेम नावं यामध्ये पण त्यांनी कॅरी केले आहेत. इव्हन सेम कॅरेक्टर्स आहेत. सो जिथे मूवी साडेमाडेतीन हा संपला होता तिथून ही गोष्ट पुढे सरकत नाही. सो ही एक नवी गोष्ट आहे, पण सेम कलाकार घेऊन, सेम भूमिका घेऊन, सेम गोष्टी घेऊन. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की त्यांचं एक गॅरेज असतं ज्यामध्ये बबन, मदन, रतन आणि चंदन हे ते गॅरेज सांभाळत असतात. आणि त्यांच्याकडे एक रूल असतो की कोणत्याही स्त्रीला तिथे येण्यात अलाउड नसतं, त्यांच्या आयुष्यात येण्यात अलाउड नसतं आणि लग्न करण्यापासून बंदी असते. सेम गोष्ट इथे पण त्यांनी कंटिन्यू केली आहे की इथे पण भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे ज्यांना अशोक सराफ यांचा भाऊ दाखवला आहे, आणि सिद्धार्थ जाधव जो की त्या गॅरेजमध्ये त्यांच्यासोबत काम करतो. या सगळ्यांनाच स्त्रीपासून लांब राहायला सांगितलेलं असतं आणि लग्न देखील करू शकत नाहीत ते. सो सेम रूल इथे देखील आहे. आणि जर कोणत्या मुलीशी बोललात तुम्ही तर अशोक सराफ त्यांना छडीने फटक्यात येत असतात, मदन आणि चंदन यांना, म्हणजेच की मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांना, आणि सिद्धार्थ जाधव याला देखील कधी कधी पकडतात. सो ह्याच गोष्टी होत्या ज्या पार्ट 1 मध्ये होत्या, त्याच गोष्टी इथे कॅरी फॉरवर्ड केल्यात. आणि त्याच्यासोबतच त्यांनी एक नवी गोष्ट घेऊन आलेत. सो होतं काय या मूवीमध्ये, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे हे गॅरेजमध्ये काम करत असतात. आणि एका संध्याकाळी नाईट शिफ्ट जी असते ती भरत जाधवची असते. आणि तेव्हा तिथे एक मुलगी गाडी घेऊन येते गाडी रिपेअर करायसाठी. आणि ती त्याला म्हणते की मला गाडी रिपेअर करायची, पण माझ्या मागे गुंड लागलेत, सो मला या गॅरेजमध्ये लपवू द्या. आणि भरत जाधव ज्यांचा यामध्ये स्वभाव दाखवला एकदम साधा सरळ मुलगा, सो ते अलाव करतात की ठीक आहे तू थांब येते. त्या मुलीचं नाव असतं कामिनी, ज्यांची भूमिका केली आहे रिंकू राजगुरू यांनी. आणि ते तिला थांबायला देतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती म्हणते की मला इथे थांबायचं, पण ते म्हणतात की नाही इथून जा, नाहीतर माझ्या भावाने जर बघितलं तर मला फटके बसतील. आणि तिथे निघून जाते. पण परंतु परत ती त्या गॅरेजमध्ये येते, परत त्या तिघांच्या आयुष्यात येते. आणि ती आयुष्यात काय येते, काय गोष्ट आहे त्यामागे, आणि रिंकू राजगुरू हिची काय कहाणी आहे, म्हणजेच कामिनी या भूमिकेची काय कहाणी आहे, हे सगळं तुम्हाला या मूवीमध्ये बघायला मिळतं. सो या मूवीचा जो रन टाइम आहे तो 2 तास 13 मिनिटाचा आहे. आणि मूवी थोडा कधी कधी मध्ये बोर होतो. पहिला मूवी जो होता त्याचे बरेचसे गाणे गाजले होते, पण या मूवीचे गाणे तेवढे गाजलेले नाही आहेत. त्यामुळे थोडं तुम्हाला मध्ये मध्ये बोर व्हायला लागतं. आणि काही गाणे जे आहेत ते पण त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी मजा येत नाही. मूवीचा प्लस पॉईंट बोललो तर तिन्ही कलाकार भरत जाधव, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव ह्यांची ऍक्टिंग क्लास आहे. आणि रिंकू राजगुरूची ऍक्टिंग देखील क्लास आहे. परंतु ऑब्व्हियसली एवढे मोठे मोठे कलाकार असल्यामुळे त्यांच्यासमोर रिंकू राजगुरू थोडे कमी पडते ऍक्टिंगमध्ये. पण तरी पण तिच्या मानाने तिने चांगली ऍक्टिंग केली आहे. आणि जी ही स्टोरी त्यांनी घेतलेली आहे ती स्टोरी, जर तुम्ही गोलमाल लेटेस्ट आला होता पार्ट तो जर बघितला असेल तर तशीच काहीशी मिळती जुळती स्टोरी आहे. थोडी हॉरर आणि थोडी कॉमेडी स्टोरी. आणि तुम्हाला आयडिया आलीच असेल जर तुम्ही या मूवीचा ट्रेलर बघितला असेल तर तशी सेम गोष्ट आहे. आणि ती सेम गोष्ट असल्यामुळे तुम्ही पण त्याचा एंड प्रेडिक्ट करू शकता. त्यामुळे या गोष्टीमध्ये काही नवं नाहीये. परंतु जे काही जोक यूज केले आहेत आणि जे काही कॉमेडी गोष्टी घडतात, ज्या त्यांनी सिच्युएशनल कॉमेडी आहे, म्हणजे काही गोष्टी घडतात आणि मग त्यानंतर सिच्युएशनल कॉमेडी तयार होते, ते या सगळ्या या मूवीमध्ये होतं. जिथे काही ठिकाणी तुम्हाला थोडं हसायला देखील येतं, परंतु काही ठिकाणी असं पण वाटतं की अरे यार हा खूपच जुना जोक आहे किंवा हा आत्ताच्या काळातला जोक नाहीये. पण तरी पण मूवी चालून जातो, म्हणजे टाइमपास होतो तुमचा. आणि एवढे मोठे कलाकार असल्यामुळे तुम्हाला पण थोडी मजा येते मूवी बघायला. तो हा आता माझ्या या मूवीचा रिव्ह्यू. तुम्हाला हा मूवी बघितल्यावर कसं वाटलंय मला नक्की सांगा. मी या मूवीला आउट ऑफ 5 3 स्टार देईन. तुम्ही जर हा मूवी बघितला असेल थिएटरमध्ये तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.